अमरावतीवरून हजारो भक्त निघाले प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्याला. आमदार रवी राणांनी दाखवली लाल झेंडी. आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा येत्या 7 किंवा 8 फेब्रुवारीला हजारो भक्तांसह प्रयागराजला जाणार आहेत. राणा दाम्पत्य प्रयागराजला कुंभमेळ्यात गंगास्नान करणार आहेत. आमचा पक्ष जवळपास 5,000 लोकांना कुंभमेळ्यात गंगास्नान करण्यासाठी नेत आहे. दररोज 2 ते 3 बस अयोध्येला देखील भाविक भक्तांना नेणार आहेत. 5 ते 7 टँकर प्रयागराजवरून कुंभस्नान आपण आणणार आहोत आणि बॉटलाच्या स्वरूपात जिल्ह्यातील लोकांना वितरित करणार आहोत, असे रवी राणा यावेळी म्हणाले. काय म्हणता अमर भाऊ? कॅमेरा खाली टाकायला गेलो. मोबाईल देवाय नमः स्वाहा. ओम गणपते देवाय नमः स्वाहा. ओम यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रतिक्षणे पदे पदे. बोले सियावर रामचंद्र भगवान की जय हो. काशी विश्वनाथ भगवान की जय हो. गंगे जाओ ना बस बस बस. हाँ आजू मागे सगळे मागे भैया. धर्म का विजय हो, अधर्म का नाश हो, सत्य की विजय हो. की जय. आज के आनंद की जय. चला. मोठ्या संख्येने भक्त जात आहे, काय सांगा तुम्ही? बिलकुल युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमान पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, त्यामध्ये सूरज मिश्रा आणि यांची पूर्ण टीम आमच्या पक्षाच्या वतीने जवळपास 5,000 लोकांना प्रयागराजमध्ये कुंभस्नान करण्यासाठी बसेसच्या माध्यमातून नेत आहे. आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे. आज जवळपास 10 ते 15 बसेस आजसुद्धा जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोज 2-3 दिवस आड अशा बसेस जातील. कुंभस्नान, राम मंदिराचे, राम भगवंताचे दर्शन, हनुमान गडीचे दर्शन आणि त्या ठिकाणून जवळपास 5 ते 7 टँकर आपण कुंभस्नान प्रयागराजवरून मधून आणणार आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 5 टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही, काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही, काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही, अशा लोकांना घरपोच युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या 5-6 दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे. जेणेकरून 150 वर्षानंतर आलेला हा कुंभमेळावा, कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभच्या मेळाव्याचं पाणी
या ठिकाणी आपण आणणार आहे 5 ते 6 टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे. त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेने त्यांची एक एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. भाऊ तुम्ही माजी खासदार नवनीत राणा आणि मी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत 7 ते 8 तारखेला आम्ही भाजपचे अनेक कार्यकर्ते राहील, युवा स्वयं पार्टीचे अनेक कार्यकर्ते राहील, बाकी सामाजिक कार्यकर्ते राहील. या सगळ्यांसोबत 7 ते 8 तारखेला कुंभमध्ये नवनीत राणा आणि मी जाणार आहे.